स्पर्धेला सायकल दिली, परंतु अगदी महत्त्वाची बाब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून पंच तथा समालोचक त्याच वेळेला लाईव्ह टीम यांच्या सर्वांचा राहण्याची व्यवस्था केली. आदरणीय अभिषेकजी गोतावडे साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. अभिषेकजी गोतावडे साहेब यांच्या माध्यमातून यांचा सन्मान आम्ही करतोय. इम्रानजी दबीर साहेब आणि त्याच वेळेला तेजजी नरे यांना मी विनंती करेन आपल्याच शुभ हस्ते हेमंतजी सनस साहेब आपण उपस्थित व्हावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही एक विशेष सन्मान एका विशेष व्यक्तीचा करतो आहोत. मी साहिल डीजेचंही लक्ष वेधेन की काहीशा धून आपल्याला हव्यात. विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. एकदा टाळ्यांचा प्रतिसाद असू द्यात. अभिषेकजी गोतावडे साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. एखादी स्पर्धा पार पाडायची म्हटलं की पंचांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची. एक पहिला सन्मान आम्ही करतो आहोत. सुरेंद्रजी भातेकरी यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना आमचे ऑफिशियल सुरेंद्रजी भातेकरी साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी चांगल्या दर्जाचं कामकाज कोणतीही कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हती. दुसरा सन्मान आपण रुपेजी सावंत सर यांचा विशेष सन्मान करतो आहोत. मुळात भांडूपचे आहेत. मुंबईहून आज या स्पर्धेसाठी 7 दिवस ज्यांनी चांगल्या दर्जाचं कामकाज केलं या आपण विशेष सन्मान करतो आहोत. रुपेजी सावंत सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग या वर्षीच्या हंगामामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये आयोजकांनी केलेली एक विशेष बाब कोणत्याही प्रकारची ट्रॉफी न देता आज इथे आलेल्या पंचांना या प्रकारची भेट दिली जाते. कारण ही भेट वस्तू तुम्हाला तितकीशी उपयोगी राहावी या कारणासाठी ही आकर्षक अशी बॅग आम्ही देत आहोत. पुढील सन्मान या आपण विशेष सन्मान करतो आहोत ज्यांचा आवाज आज या स्पर्धेला गेले 7 दिवस आपण या स्पर्धेला ऐकला आणि खऱ्या अर्थानं एक युवा समालोचक म्हणून कामकाज करत असताना दक्षिण रायगडमध्ये एक उद्योन्मुख समालोचकाची भूमिका घेऊन जात असताना या रोहेकरांचं नाव पुढे घेऊन जाणारा या किल्ल्याचा एक गोड आवाज आपण सन्मान करतो आहोत. हर्षलजी मुंडे यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. लक्ष्मणजी मोरे सर आणि त्याच वेळेला राजूजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान एका विशेष समालोचकाचा करतो आहोत. मला अभिमान वाटतो माझा जवळचा मित्र परंतु एक उत्कृष्ट आवाजाचा धनी त्याच्यासाठी टाळ्या होत्या. हर्षल मुंडे या पुढील सन्मान आपण करतो आहोत ज्यांनी ही स्पर्धा लिलया आपल्या खांद्यावरती गेले 7 दिवस अगदी लिलया पेलली. अगदी ठाणे जिल्ह्याला बिलॉंग करत असताना मूळचे कल्याणचे परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज आयोजकांच्या अगदी जवळचे परंतु त्याच वेळेला या स्पर्धेला एक उंची देणारे समालोचक म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं प्रथमेजी ठाकूर यांचा विशेष सन्मान इथे करण्यात येतोय. प्रशांतजी मडवी साहेब अगदी अजिंक्यजी आणि तेजजी नरे रोहितजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान घेत आहोत. विशेष सन्मान एका विशेष समालोचकाचा. अगदी त्याच वेळेला पुढील सन्मान घेत असताना मला आवर्जून आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं कॉलेज आयुष्य जीवन जगत असताना वक्तृत्वामध्ये पहिला नंबर घेणारे आणि मराठी भाषेवरती पहिला क्रमांक अधिराज्य गाजवावा असा आवाज नेहमीच पाहायला मिळाला. मुळात अलिबागला बिलॉंग करतात परंतु संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा असा आवाज आपण नेहमी ऐकला आणि या रोहेकरांना ज्या ज्या वेळेला स्पर्धा येते ना त्या त्या वेळेला या स्पर्धेला हवावासा असणारा आवाज मी राजूजी केळकर साहेब आणि तथा प्रियजी पवार साहेब आणि अनिकेतजी भोसले त्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सर संदीपजी जगे यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. संदीपजी जगे सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना संदीपजी जगे सर आपण या स्पर्धेवरती आणि तथा आयोजकांवरती दाखवलेलं विशेष प्रेम आणि असाच प्रतिसाद तुम्ही रोहेकरांना द्यावा ही नम्रतेची विनंती. त्यानंतर आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं शुभ सन्मान करणार आहोत. ज्या आवाजानं खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राला वेड लावलं. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अखंड महाराष्ट्रभरामध्ये
सातत्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्याच्या आवाजानं गाजवलं आणि आज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ज्यांनी चांद लागण्याचं काम केलंय, ज्यांच्याकडे पाहत असताना आम्ही समालोचन शिकलो, अर्थातच जयेशजी भोसले सर यांचा आपण शुभ सन्मान आपल्या अतिथी मंचावरती करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या या दिग्गज समालोचकांसाठी. कारण प्रणयजी मालुसरे असतील, रोशन शेठ पैर असतील आणि नेताजी वाघमारे असतील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान. खरं तर एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं टेनिस विश्वातली ही दगदगती तोफ आज मात्र आपल्या स्पर्धेमध्ये जरूर आपण ऐकली आणि खऱ्या अर्थानं शुभ सन्मान आमचे समालोचक सन्माननीय जयश्री भोसले सर यांचा. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हातभार राहिला आणि जर यूट्यूब लाईव्ह नाही तर मात्र त्या स्पर्धेला मजा नाही असं म्हटलं जातं, पण ही स्पर्धा प्रेक्षकांच्या घरापर्यंत नाही मनापर्यंत ज्यांनी पोहोचवली, रोहा स्पोर्ट्स, योगेशदादा गंभे आणि आकाशी कडव यांना विनंती करेन की आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. आशिष भाई या आपण. नक्कीच आमची संपूर्ण रोहा स्पोर्ट्सची टीम संकेतजी देशमुख आणि बाळाशेठ महाबळ यांना विनंती करेन आपण या. सागरदादा आपण देखील यायचं आहे. खरं तर आमचे आकाशी कडव असतील, योगेशदादा गंभे असतील, प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 8000 सबस्क्रायबर्सचा पाला देखील पार पडला. एकदा जोरदार टाळ्या युट्यूब लाईव्ह टेलिकास्टसाठी. कारण जेव्हा या स्पर्धेचं आपण पाहिलं तर पहिला चेंडू पडण्यापूर्वीपासून ते शेवटचा चेंडू पडल्यानंतर देखील ज्यांची उपस्थिती या क्रीडांगणावरती पाहायला मिळते, ज्यांचा संघर्ष मोठा राहिला स्पर्धेमध्ये, ज्यांची अफाट मेहनत राहिली, अर्थातच रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचा हा शुभ सन्मान आहे. कौतुक करेन योगेश दादांचं. कारण बघा त्यांची प्रचंड मेहनत होती पण ते स्वतः मागे राहिले आणि जे त्यांचे ऑफिशियल कॅमेरामॅन असतील, जे ऑपरेटर असतील त्यांना पुढे केलं आणि त्यांना सांगितलं की यांचा प्रथम शुभ सन्मान केला जाईल. हा मनाचा मोठेपणा आहे रोहा स्पोर्ट्स या वाहिनीचा हा शुभ सन्मान. आकाश कडव वन ऑफ द बेस्ट अपडेटर, त्यांना देखील मी विनंती करेन आकाश कडव आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही शुभ सन्मान करतोय. त्यानंतर विलास मामा आपण देखील यायचं, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपल्या रोहा परिसरामध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सातत्यानं त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य असतं आणि विलास दादांचा सन्मान आपण करतो. आमचे बॉम्ब अर्थातच विकी. खरं तर एजाज कुरेशी यांनी देखील त्यांचा शुभ सन्मान केला होता, कारण प्रेम दाखवलं होतं त्यांच्यावरती आणि त्यांची मेहनत आहे ह्या स्पर्धेसाठी, त्यांचा सन्मान. त्यानंतर या स्पर्धेमधील असे अनेक खेळाडू ज्यांनी भरपूर चांगला परफॉर्मन्स केला, पण त्या सर्वांना अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव आणि सोपा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. त्या सोशल मीडियावरती ज्या प्रेक्षकांना या खेळाडूंचं प्रदर्शन पाहायला मिळालं, प्रत्येक खेळाडूची रील ही नक्कीच ज्यांनी बनवली, वन ऑफ द बेस्ट एडिटर फ्रॉम रोहा महादेवकरचा, अर्थातच आमचे बंधुतुल्य मित्र तन्मय माळी, तन्मय एडिटचे सर्व एकदा जोरदार टाळ्या तन्मय माळीसाठी. कारण 17,000 फॉलोअर्स त्याचे इंस्टाग्रामवर पूर्ण झालेत. यतीनजी धुमाळ आणि त्यांच्या समवेत तेजस्वी नरे यांना विनंती करेन आपण देखील या. नक्कीच हा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. तन्मय माळी खरं तर आपण पाहतोय 17,000हून जास्त फॉलोअर त्याचे इंस्टाग्रामवरती झालेले आहेत आणि सातत्याने आपल्या रोहातील प्रत्येकी खेळाडूचे रील्स ते बनवत असतात. त्यानंतर खऱ्या अर्थानं ही खेळपट्टी या क्रीडांगणावर आपण खेळलो, या खेळपट्टीवरती आपण खेळलो आणि अजूनही खरं तर 7 दिवस सातत्याने खेळपट्टीवरती आपण क्रिकेटचा महासोहळा पार पाडला, पण खेळपट्टीला अजूनही काही झाले नाही. अशी पाटा विकेट ज्यांनी बनवली, अर्थातच आमचे रोशन शेठ पैर, दत्ताजी महागावकर, प्रणयजी मालुसरे आणि अनिकेतजी भोसले यांना विनंती करेन की आपण सर्वांनी या आणि आपला हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. रोशन शेठ प्रथमतः आपण या. कारण मित्रांनो या चेहऱ्याला बघून ठेवा, हा चेहरा नेहमी 7:30 वाजता मैदानावर यायचा आणि खेळपट्टीची आखणी करायचा आणि आमचे रोशन शेठ पैर यांचा शुभ सन्मान नव्हे महासन्मान, हा मेगा सन्मान आमचे रोशन शेठ पैर यांचा. वन ऑफ द बेस्ट पेच क्रिएटर आपण पाहतोय. अप्रतिम विकेट बनवली, पाटा खेळपट्टी बनवली आणि ठीक 7:30 वाजता आपली उपस्थिती त्यांची मैदानावरती नेहमी आम्ही पाहायचो आणि खऱ्या अर्थाने त्यांची किती मेहनत होती या खेळपट्टीसाठी ते आम्ही पाहिलं. दत्ताशेठ महागावकर, प्रणयजी मालुसरे आणि आमचे बाबू अर्थातच अनिकेत भोसले यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील या. दत्ताजी महागावकर देखील आलेले आहेत. दत्तादादा या आपण. कारण प्रत्येक दिवस संपल्यानंतर
जी दिवस संपल्यानंतर खेळपट्टीची निगा राखणं गरजेचं आहे ते प्रत्येक वेळेस हे काम या व्यक्तिमत्वाने केलंय आणि दत्ता दादांचा हा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण पाहतोय. क्या बात आहे. खर तर यांनी प्रचंड मेहनत घेतली विकेटसाठी. खेळपट्टी खर तर एखाद्या क्रीडांगणाचं स्वरूप वाढवत असते, स्पर्धेचं स्वरूप वाढवत असते आणि अतिशय पाटा विकेट ज्यांनी बनवली. अनिकेत भोसले आमचे लाडके बाबू उभा आहे. बाबू या आपण. येस थँक्यू. त्यानंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण क्रीडांगणाची ज्यांनी शोभा वाढवली. गेले 2 वर्ष आपण पाहिलं हे आयोजन तर बहारदारच होतं, पण यावर्षी ज्यांच्यामुळे या आयोजनाला 4 चांद लागले, या संपूर्ण क्रीडांगणाची शोभा वाढवण्याचं काम ज्यांनी केलं, पूर्ण 360 डिग्रीमध्ये ज्यांनी प्रेक्षकांसाठी पॅन्डोल उभे केले, अर्थातच स्वामी कृपा डेकोरेटर्सचा शुभ सन्मान असेल. आमचे राजू वाघमारे असतील, आमचे पंडित असतील, रोशन असतील, या सर्वांना विनंती करेन की आपण यायचं आहे, कारण आपल्यामुळे खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शोभा आली, या क्रीडांगणाला शोभा आली आणि या क्रीडांगणाचं सुशोभीकरणाचं काम ज्यांनी केलं. अत्यंत भव्य असं व्यासपीठ तुम्ही पाहतायत आणि 360 डिग्रीमध्ये प्रेक्षकांसाठी पॅन्डोल ज्यांनी उभं केलंय आमचे राजूदादा वाघमारे, त्यानंतर रोशनजी मोरे आणि श्रीकांत पंडित यांचा हा शुभ सन्मान, अर्थात स्वामी कृपा डेकोरेटर्स यांचा हा भव्य सन्मान आपण पार पाडतोय. खऱ्या अर्थानं सलग 7 दिवस ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली, अनेक मनोरंजित संगीत लावून प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलं, मनोरंजन केलं आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारे डीजे साहिल यांना मी विनंती करेन आपण यायचं आहे. आपला हा शुभ सन्मान इथे केला जाईल. क्वालिटी साऊंड त्यांचा तुम्ही पाहिला. सलग 7 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि दमदार संगीत वाजवून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. डीजे साहिल आणि कांतेश, डीजे कांतेश आपण देखील या. कांतेश भामुगडे यांना देखील मी विनंती करेन आपण देखील यायचं आहे, कारण खरं तर त्यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय आणि त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पूर्ण करीत आहोत. डीजे ऑपरेटर डीजे साहिल, डीजे कांतेश यांचा शुभ सन्मान आहे. थँक्यू सो मच साहिल. सलग 7 दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आता मी विनंती करेन, खर तर क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा 27 आम्हाला कमिटी मेंबर इथे हवेत, कारण प्रत्येकाचे तितके एफर्ट्स आहेत, प्रत्येकाची तितकी मेहनत आहे, प्रत्येकाला जे काम दिलं होतं ते प्रत्येकानं योग्यरित्या पार पाडलंय. एक छोटा फोटो सेशन आपण कंप्लीट करू आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे आपण वळणार आहोत. खर तर क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा, या चेहरे जे तुम्ही आता सध्या स्क्रीनवर पाहता, टेलिव्हिजन स्क्रीनवर जे तुम्ही चेहरे पाहत आहात मंडळी, हे या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आहेत. मित्रांनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या 27 चेहऱ्यांची धडपड होती, मेहनत होती, या 27 चेहऱ्यांचा संघर्ष होता आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला आज यश मिळालंय आणि त्यांच्या कार्याची पोचपावती ही झालेल्या अखंड रोहेच्या चर्चानं नक्कीच समजावून दिली आहे. कारण अखंड रोहा परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये या स्पर्धेची चर्चा झाली आणि या 27 मित्रांनी एकत्रित येऊन घेतलेली मेहनत आज सफल झाली असं आम्ही सांगू. जय सर. तर प्रथमतः आपण सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच पेंडिंग आहे. सेमी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि नक्कीच आता मात्र बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होती आहे आणि पुन्हा एकदा मी पुढील सूत्र ज्यांच्याकडे पाहत समालोचन शिकलो आम्ही, अर्थातच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयश्री भोसले सर यांच्याकडे सोपवतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेले. या पण सेमीफायनलची प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. राहुल मात्रे, या आपण थोडस व्हेरीफाय करूया. राहुल मात्रे सेमीफायनल नंबर 1 चा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहुल मात्रेसाठी होत्यात एकदा 2 टाळ्या. सेमीफायनल प्लेअर ऑफ द मॅच
तदनंतर आपण वळतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम सामना ग्रँड फिनाले फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. त्याआधी आपण घेतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच फायनल मॅच ज्याचा पुरस्कार येथे देण्यात येत असताना फायनलची मॅच. एनी गेसेस वन मॅन शो. तो खेळला नाही, तो प्रतिस्पर्ध्याला नडला. ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक आलं. या आपण आमंत्रित करूयात सौरभ विचारे राहिलाय या फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. तो जणू का बॅटला ना धार लावून आला होता आणि त्या दर्जाचं क्रिकेट तो खेळला. दर्जेदार क्रिकेट खेळलाय. पुन्हा एकदा विनंती करेन या खेळाडूसाठी टाळ्या होत्यात. एकट्याने नडला प्रतिस्पर्ध्याला आणि फायनलची मॅच संघाला जिंकून दिली. ज्याला आपण देत आहोत ही आकर्षक फायनलच्या मॅचचा पुरस्कार. फायनलच्या सामन्याचा पुरस्कार दिल्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे आपण वळतो आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनमंदिर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज आपल्याला लाभली आणि त्याच वेळेला योगीराजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून एक वॉच, एक स्पोर्ट्स वॉच आपल्याला लाभली आहे जी आपण देणार आहोत. आणि क्षेत्ररक्षकाचं नाव आहे एनी गेसेस क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे शैलेश नागे राहिलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार. बेस्ट फिल्डर RTPL 2024 सीझन 3 शैलेश नागे याला हा पुरस्कार देण्यात येईल. अर्थात श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा या संघाचा हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्या बिहाफ मध्ये स्वतः संघ मालक हा पुरस्कार स्वीकारत असताना उत्कृष्ट गोलंदाज, एक महत्वाचा खेळाडू राहतो या स्पर्धेतला. जो उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन प्रसन्नजी भातेकरी यांना मी विनंती करेन या खेळाडूला हा पुरस्कार आपण द्यावा. एकंदरीत हा पुरस्कार देत असताना जर विकेटची टॅली केली ना तर ती विकेटची टॅली अगदी समांतर होत होती. परंतु हा पुरस्कार देण्यासाठी आयोजकांनी आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून कमिटीने घेतलेला निर्णय, उत्कृष्ट गोलंदाज ज्याला मनमंदिर स्पोर्ट्स कडून दिली जाते आकर्षक ट्रॉफी, वॉशिंग मशीन दिली जाणार आहे हनुमेशजी हदमानी यांच्या माध्यमातून. आणि ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट मिळवल्यात 12. खेळाडूचं नाव आहे तोंच आहे. वजन चांगलं आहे त्याचं, बोलूया का त्याला. 2 खेळाडूंनी घेतल्या होत्या 12 विकेट, 2 खेळाडूंनी. परंतु त्याने धारधार गोलंदाजी करत असताना ज्याला आपण पाहिलं आणि तो राहिलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार मयूर हंडेसाठी टाळ्या द्यात मित्रांनो. मयूर हंडे. आणि तिसरा गोलंदाज होता निशित कर्णेकर ज्याने विकेट मिळवल्या त्या 9. परंतु गणना करण्यात आली सर्वाधिक कमी धावा देणारा आणि जास्त विकेट मिळवणारा मयूर हंडेसाठी जोरदार टाळ्या द्यात. अगदी या तिसऱ्या पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार राहणारा हा खेळाडू ज्याला आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. उत्कृष्ट फलंदाज आकडे आपण वळूयात. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आकर्षक वॉशिंग मशीन उत्कृष्ट फलंदाजालाही देण्यात येईल. वॉशिंग मशीन संदेजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून लाभली आहे. मन मंदिर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ट्रॉफीज आणि अर्थात चषक आम्हाला लाभलाय. उत्कृष्ट फलंदाज रोहा तालुका प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाजाचा हकदार. हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय रुपाली नरेताई यांना आपण आमंत्रित करूया ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. ज्याच्या बॅट मधून आल्या 112 धावा.
112 धावा त्याने काढल्या कुठल्या आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बनण्याचा मानकरी तो राहिला. कोणी सांगेल? एनी गेसेस? एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज ज्याला हा पुरस्कार देण्यात येईल. दमदार आणि दर्जेदार क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रतिस्पर्ध्याचा कर्दन काळ तो राहिला. धावा गोळा करत असताना निर्भीड आणि निडरपणे बॅटिंग करणारा या स्पर्धेचा आमंत्रित करतो आहोत. ज्याच्या बॅटमधून आल्या 112 धावा, संघाचा तारणहार राहिलेला स्वराज देवळे या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. स्वराज देवळे याला आपण आमंत्रित करतो आहोत. उद्याचं भविष्य रोहा तालुक्याचा हा खेळाडू ज्या रीतीने खेळत असताना, ज्या रीतीने बॅटिंग करत असताना एक घणाघाती विस्फोटक अंदाजाचा खेळाडू स्वराज देवळे, ज्याला आपण देत आहोत बेस्ट बॅटर चा पुरस्कार. त्याचा स्विच हिट, त्याचा पूल, त्याचा स्ट्राईक, त्याच्या बॅटिंगचा अंदाज आवडला असेल तर टाळावायला काही हरकत नाहीये. स्वराज देवळे डिझर्विंग कॅन्डिडेट. तदनंतर आपण देत आहोत तृतीय क्रमांक. तृतीय क्रमांक संपूर्ण मी व्यासपीठाला विनंती करेन 55,555 रुपये व आकर्षक मानाचा करंडक देण्यात येईल. किशोरजी तात्या मालुसरे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आकर्षक ट्रॉफी आपण देत आहोत. या आमंत्रित करूयात या रोहा तालुका प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या पर्वाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी श्री दत्तकृपा मुळगाव शिवआज्ञा संघ. संपूर्ण संघाने या. चला संपूर्ण संघाला आपण आमंत्रित करतो आहोत. 55,555 रुपये आणि आकर्षक मानाचा करंडक हा पुरस्कार आपण संपूर्ण संघाला देत आहोत. या संपूर्ण संघ तृतीय क्रमांकाचा हकदार. बोला गणपती बाप्पा, धावीर महाराज की. पुरस्कार दिला जातोय श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 या संघाला. तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 77,777. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून किशोरजी तात्या मालुसरे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेला करंडक आपण देत आहोत. द्वितीय क्रमांक आकर्षक करंडक. संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक द्यावा. या स्पर्धेच्या माध्यमातून या दुसऱ्यांदा आपण पाहिलं ना, या तिसऱ्या पर्वामध्ये येत असताना दुसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा हकदार. या संपूर्ण संघ रोड खुर्द आई एकवीराचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावीर महाराजांचा आशीर्वाद घेऊन या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालं. आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द. बोला आई एकवीरा माते की, धावीर महाराज की. आणि तदनंतर देण्यात येईल या स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार. कोण असेल तो खेळाडू ज्याने बनवल्या धावा, कोण असेल तो खेळाडू ज्याने घेतल्या विकेट्स, कोण असेल खेळाडू ज्याने मिळवल्या कॅचेस, कोणाला देण्यात येईल या स्पर्धेचा मानकरी असण्याचा किताब. याची चर्चा सर्वत्र होत असताना पाहायला मिळाली. हा पुरस्कार देण्यात येत असताना अगदी महत्वाची बाब मी लक्ष वेधतो आहे. आपण देत आहोत प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार देण्याआधी मी सर्वांचं लक्ष वेधतोय. बेस्ट बॅट्समॅनची स्वराज्य स्पोर्ट्स कडून आकर्षक बॅट आहे. मी आमंत्रित करेन पुन्हा एकदा बेस्ट बॅटर अर्थात स्वराज देवळे. आपण या आपल्याला देण्यात येईल एक बॅट आहे, जी बॅट आमच्याकडून देणं राहून गेलं. स्वराज देवळे आपल्याला देण्यात येते एक आकर्षक बॅट आणि आपण आपले मानकरी आहात. या बॅटचे मानकरी मी राजूजी केरकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक बॅट आपण प्रदान करावी. स्वराज साठी टाळ्या व्हायला हव्यात. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोणता असेल खेळाडू ज्याने बनवल्या धावा.
ज्याने बनवल्या धावा, ज्याने मिळवला विकेट, परंतु जाता जाता सर्वांचं लक्ष याकडे वेधेन ज्या वेळेला स्पर्धेचं अनाउन्समेंट करण्यात आलं, पुन्हा एकदा आय रिपीट, ज्या वेळेला स्पर्धेचं अनाउन्समेंट करण्यात आलं त्यावेळेला आवर्जून तेजजी नरे आणि संपूर्ण कमिटीने एक गोष्ट सांगितली होती, एका विकेटला 5 पॉइंट दिले जाणार, एका विकेटला 5 पॉइंट दिले जाणार. एक गोलंदाज असा आहे ज्याने धावा बनवल्या, 112, विकेट मिळवल्या 12 आणि त्याचं कारण त्याची जी टोटल होते ना ती होते 172. परंतु त्याच्याही वरचढ एक खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या जोरावरती, चला क्लिअर झालंय, इकडे अर्ध क्लिअर झालंय, त्याने फलंदाजीच्या जोरावरती ही स्पर्धा लिलेया गाजवली आहे. प्रत्येक रनसाठी 1 पॉइंट होतं, अर्थात त्याने 172च्या वरती धावा बनवल्या, सर्वाधिक धावा बनवल्या त्याने या स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. 180 पॉइंटने या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार राहणारा, बोलवायचं का, सौरभ विचारे राहिला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. सौरभ विचारे टाळ्यांचा हकदार आहे तो. तुमचा प्रतिसाद असायला हवा त्याच्यासाठी टाळ्यांचा, कारण त्याने ही स्पर्धा गाजवली, त्याने ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा गाजवली. 180 पॉइंटने त्याने या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवलेलं आपण पाहिलं. सौरभ विचारे 180 पॉइंट, त्याच्या खालोखाल होता स्वराज देवळे तुमचे पॉइंट होते 172, एका विकेटसाठी 5 पॉइंट, तुम्ही 12 विकेट घेतल्यात, बॅटमधून धावा आल्या 112, तुमचे बनले 172 आणि डिझर्विंग कॅन्डिडेट, एकदा जोरदार टाळवायला हव्यात. काय केला हा खेळाडू ज्याला आपण देतो आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, अर्थात उस्मानजी कागदी साहेब यांच्या माध्यमातून फ्रीज लाभलंय, त्याच वेळेला मनमंदिर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आणि स्वराज देवलेला आपण हा पुरस्कार देत आहोत. स्वराजची थोडीशी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. स्वराज सौरभ माफी असावी, सौरभ तिसऱ्या पर्वामध्ये तुम्ही एक मानकरी आहात, कारण अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग या पुरस्काराची वाट पाहतात. तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला, काय भावना आहेत, किती आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि किती हा जो पुरस्कार आहे तो तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? हा पुरस्कार मी आईला डेडिकेट करीन. पहिला जेव्हा मॅन ऑफ द मॅच भेटलेली तेव्हा बायकोला गेलेला, हा डेडिकेट टू आई. आणि दुसरा मानाचं झालं तर या RTPLच्या स्टेजवर, एवढ्या मोठ्या स्टेजवर मला खेळाची संधी भेटली, याचा मी आयोजकांचा आभार मानतो. दुसरा म्हणजे स्टॉर्मबॉस संघाने माझ्यासाठी बोली लावली, विश्वास दाखवला एक प्रकारचा, त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे. आणि जे माझ्या सपोर्टसाठी जे सगळे मित्रमंडळी येतात त्यांच्या उत्स्फूर्त त्यांचं बघून माझ्यात पण उत्स्फूर्त येतो. त्यामुळे असेच सपोर्ट करत राहा आणि खूप चांगले आयोजन केलेलं. मी माझ्या करिअरमधला हा सर्वात मोठा बेस्ट पुरस्कार होता. पहा विचारांचे विचारणा अगदी नेक आहेत. बा घरी असणाऱ्या महिला वर्गांना नाराज करू नये. सकाळी आला त्यावेळेला पत्नीचं नाव घेतलं, सायंकाळी जाता जाता आईचं नाव घेतलं. खूप साऱ्या टाळ्या होत्यात विचारांसाठी. या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि आपण वळतो आहोत या स्पर्धेचा पहिला क्रमांकाचा पुरस्कार आपण देण्याकडे वळतोय. अर्थात या स्पर्धेवरती नाव कोरणारा संघ आणि रुपेजी सानप साहेब यांच्या माध्यमातून शुभंकर मँगो फार्म आणि नर्सरी यांच्या माध्यमातून जो संघ जिंकला त्यांच्या संघाच्या संघ मालकाला एक लकी प्लॅन देण्यात येतोय. या स्पर्धेचा मानकरी राहणारा संघ, जो संघ राहिला ज्याला देण्यात येतोय 1,21,000 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालकाला देण्यात येणार आहे बाईक. परंतु जो संघ आहे ना पहिल्या पर्वामध्ये 3रा क्रमांक, दुसऱ्या पर्वामध्ये 2रा क्रमांक, तिसऱ्या पर्वामध्ये आले पहिला क्रमांक पटकावलाय, स्ट्रॉंग बॉय संघाला देतो आहोत आपण हा पुरस्कार. 1,21,000 आकर्षक करंडक, मानाचा, सन्मानाचा, प्रतिष्ठेचा करंडक देण्यात येतोय. या आपण आमंत्रित करूया प्रथमतः संघ मालकांना देण्यात येईल ही आकर्षक अशी
क्या बात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली तेजस्विनी तुषार वाजंद्री अर्थात सरपंच कोकबण ज्यांच्या माध्यमातून आणि स्वतः पिताश्री देखील उपस्थित आहेत. क्या बात आहे. सुनेली दिली ट्रॉफी अर्थात सासरे ही घरी घेऊन जाणार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा स्ट्रॉंग बॉय या संघाला. तिन्ही पर्वामध्ये तुम्ही केवळ एंटरटेन आणि एंटरटेन केलंय सर्व रोहेकरांना. बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की. स्पर्धा पार पडत असताना या 27 शिलेदारांचं मी विशेष करून आभारी आहे. प्रत्येकाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी मदत केली ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलं त्या सर्वांचं विशेष करून आम्ही आभारी आहोत. आणि अगदी त्याच वेळेला तेजजी नरे यांची मेहनत ही अपार राहिली. सकाळी 8 ते रात्री 8 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं. विशेष त्यांचं कौतुक मी त्यासाठी करेन. आणि जाता जाता मी सर्वांचं लक्ष वेधतोय. सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेला आणि तेजजी नरे यांच्यासाठी व्हायला हवेत. विजय या स्पर्धेचा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र जय भारत. जिंकलंय क्रिकेट. खूप साऱ्या शुभेच्छा देव या संघांना. धन्यवाद.